तुमच्या पण आयुष्यात अशी कधी वेळ आली आहे का जेव्हा तुमचं पूर्ण आरोग्य खराब झाले, आता ॲडमिट व्हायचीच वेळ आली, तरी पण तुम्ही तुमचं सगळं मागं ठेवून एखादं काम करताय आणि त्या कामाची समोरच्या माणसाला अजिबात किंमत नाही, तेव्हा थोडं थांबा आणि ते काम सोडून द्या. आपण कितीही मन लावून ते काम केलं तरी जर समोरच्या माणसाला ते आवडत नसेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. आवडत असेल नसेल तो प्रश्न वेगळा आहे, पण जर आवडूनच घ्यायचं नसेल तर तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला वाटेल ही अशी का बोलतेय, ही येणार आहे का आमचा खर्च भागवायला? नाही, मी नाही येणार, ते तुम्हाला तुमचं करायचं आहे. जर तुमची तब्येत चांगली नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. सतत टेन्शनमध्ये राहणार, घरात लक्ष नसणार, कंटिन्यू काम काम काम, सगळ्यांवरती चिडचिड होणार. असं जर तुमच्यासोबत होत असेल ना तर प्लीज आत्ताच थांबा आणि पहिलं हेल्थकडे लक्ष द्या. जॉब आणि करिअर आपल्याला आयुष्यभरच करायचे, पैसे पण आपल्याला आयुष्यभर कमवायचे. ते कमवण्यासाठी आधी आपण तरी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे ना. थोडं स्वतःकडे पण लक्ष द्या. आपलं काय दुखतंय, कशामुळे दुखतंय, आपल्याला कसलं टेन्शन आहे ते तरी समजून घ्या. आणि जॉबमुळे जर त्रास होत असेल तर लगेच सोडून द्या, रिझाईन करा अक्षरशः, पण तो त्रास सहन करत बसू नका. आपल्याला वाटतं की बाबा नाही, हा जॉब सोडला तर मला दुसरा जॉब भेटेल का नाही, मग माझा खर्च कसा भागेल, माझं घरचं कसं चालणार, पैसे कुठून आणायचे. पण तुम्ही हे टेन्शन घेऊ नका. तो बसलाय ना वरती, तो सगळं नीट करेल. तुम्ही फक्त पुढचं पाऊल उचला, सगळं ठीक होईल. 6-7 वर्ष झालं मी खूप कामं केली, खूप पैसे कमवले, हेल्थची अजिबात काळजी घेतली नाही. आता माझी खूप हेल्थ खराब आहे, त्यात जॉबचं टेन्शन, पण आता नाही, खूप झालं. आता मी माझी काळजी घेणार, माझ्याकडे लक्ष देणार. तुम्ही पण तुमची काळजी घ्या, तेव्हाच तुम्ही तुमच्या फॅमिलीची पण काळजी घेऊ शकता. आपली हेल्थ किती पण खराब असेल ना तरी कंपनीला काही फरक पडत नाही. त्यांना फक्त काम पाहिजे असते बस. आणि हेच कंपनीवाले गरज संपली की एखाद्याला काढून टाकायला पण मागे पुढे बघत नाहीत. त्याच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स होतील काही विचार करत नाहीत, काहीच. असं जर आपल्या जवळपास किंवा आपल्या फॅमिली मेंबर सोबत होत असेल तर प्लीज त्यांना सपोर्ट करा. असं म्हणून नका का जॉब सोडतोय, चांगला जॉब आहे, किती खर्च आहे, आत्ता पुढे मागं जर जॉब नाही भेटला तर मग काय करायचं. मग हाच विचार करून समोरचा माणूस काही न बोलता हे सगळं सहन करत असतो आणि शेवटी त्यांच्यावरती डिप्रेशनमध्ये जायची वेळ येते. या बाबतीत मी खूप नशीबवान आहे, मला माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला. आता राहिला प्रश्न करायचं काय मग, तर आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या करायला बघा. त्यातून काही इन्कम सोर्स आहे का ते बघा. मार्ग पुढेच असतो, फक्त आपण चालायची तयारी ठेवायची बस. बाकी तर मग राहिला त्या 4 लोकांचा प्रश्न जे तुम्हाला म्हणतील चांगला जॉब होता का सोडला, घरी बसून काय करणार, आता हातात तर जॉब नाही. तर त्यांना काही उत्तर देत बसायची गरज नाही. आपण पुढे चालत राहायचं, आपली कामं करायची, मग एक ना एक दिवस त्यांना त्यांचं उत्तर मिळून जाईल. जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.